आणि भिक्षेला गेली आणि तिकडे उशीर लागला. ते बोलतात अशी सुगरणबाई नाही पाहिली, लय सुगरणबाया पाहिल्या, पण चाचणी चुलीवर ठेवून भिक्षेला जाणारी माऊली नाही पाहिली म्हणून. ही गंमत आहे की नाही. एकदा एकच काम करावं लागतं. आलं का लक्षात? म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट, वासना आपल्यातली निघून गेली पाहिजे. भगवंत अर्जुनाला सांगतात की दोन गोष्टी तुमच्यातल्या निघाल्या ना, तुम्हाला इथेच संयुक्त स सुखी नर, तो नर सुखाने युक्त आहे, त्याला सुख मिळू शकते. मग सुख मिळत नाही, याला कारण काय, इंटरप्शन काय आहे, अडथळा काय आहे सुखासाठी? सुखासाठी एकमेव अडथळा म्हणजे काम आणि क्रोध, हे दोनच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सुख मिळत नाही. कामामुळे सुख मिळत नाही, म्हणजे वासनेमुळे सुख मिळत नाही, आणि क्रोधामुळे सुख मिळत नाही. या दोन गोष्टी, हे दोन अडथळे जर नसले तर निश्चितच सुख मिळू शकते, भगवंत सांगतात. गोपालकृष्ण भगवंत सांगतात म्हणजे मिळालंच पाहिजे, प्रश्नच नाही, गॅरंटी न. पण भगवंत सांगतात दोन गोष्टी तुम्हाला त्याचा त्याग करावा लागेल, नाही का. पण काही काही मोठ्या गमती असतात. एका ठिकाणी असा सत्संग चालू होता, कार्यक्रम. मी म्हटलं बा द्वेष करू नये, मत्सर करू नये, कामाचा त्याग करावा, क्रोधाचा त्याग करावा. कामापुरता काम असला पाहिजे. काम कशापुरता असला पाहिजे? कामापुरता. अति काय कामाचं? एक जण उठून उभं राहिला, म्हणे बाबा मी अजिबात कोणाचा मत्सर करत नाही म्हणे. वा 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 वा, टाळ्या वाजवा या माणसाबद्दल, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मला कस काय वाय, कसं सुचलं तुम्हाला, म्हणजे कशातून तुम्हाला साध्य झालं? ते मत्सर करायला माझ्या बरोबरीचं कोणी राहिलंच नाही, म्हणजे सगळे गेले म्हणे माझ्या अगोदर. मग आता अवघड आहे की. असं जर असेल, असा जर काम आपला जात असेल, असा क्रोध जात असेल, असा मत्सर जात असेल, तर जाण्याला अर्थ आहे काही नाही. नाही, काही लोक म्हणले आम्ही गोड पदार्थ अजिबात खात नाही, सोडून दिला, संकल्प केला, निग्रह केला. काहून? कस काय बा, कस सुचलं? शुगर झाली म्हणले, बोंबलायला काय करावं? डॉक्टर म्हणले खाऊ नका. देवाचं नाही ऐकलं ना, डॉक्टरचं ऐका. सोपं काम आहे, लक्षात ठेवा. देवाचं नाही ऐकलं की डॉक्टरचं ऐकावंच लागतं. आणि नाही ऐकलं त्याचा परिणाम काय होतो? स्ट्रेचरवर, दवाखान्यात, फाडाफाडी, शिवाशिवी, काय मग त्याला इलाज नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी असतात. प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं. म्हणून कामाला कामापुरता काम असायला पाहिजे. प्रपंचात काम महत्वाचं आहे, इच्छा महत्वाची आहे. इच्छा आकांक्षा जर संपल्या प्रपंच होणारच नाही. कारण प्रपंच म्हणजेच काम, तो त्यानेच वाढतो, लक्षात ठेवा. असा वाढत नाही. आणि ज्याचा प्रपंच वाढणं बंद झालं याचा अर्थ त्याचा काम तिरोहित होत आहे, त्याचं काम जात आहे. इच्छा संपली पाहिजे माणसाची, आणि ती मरायच्या अगोदर संपली पाहिजे. कारण प्राक शरीर विमोक्षणात भगवंत म्हणतात, शरीर सोडण्याच्या आतमध्ये ती गेली पाहिजे. शरीर सोडण्याच्या, मेल्यावर नाही उपयोगाचं. ते मेल्यावर उपयोगाचं आहे का? नाही. काही गोष्टी अशा आहेत, जसं काही लोकांना म्हणलं तीर्थाला जाव, तीर्थ करायला जाव, पायी जाव, नाही. ते म्हणले बाबा निवृत्त झाल्यावर जाऊ. चांगली गोष्ट आहे. निवृत्त झाले आणि गुडघे दुखायला लागले, हाताचं मन का? आता अवघड आहे. पाय गेल्यानंतर आपण तीर्थाला जाऊ शकतो का? नाही. मला सांगा, मुखातले दात पडल्यावर आपण भगवद्गीतेचं पारायण करू शकतो का? अगोदरच करा ना माय बापू. ते अगोदर केलं पाहिजे, कारण त्या वेळेच्या आतमध्ये केलं पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नाही. म्हणून भगवंत म्हणतात प्राक शरीर विमोक्षणात, शरीर सोडण्याच्या आतमध्ये ते तुम्हाला करावं लागेल. शरीर सुटल्यानंतर जर तुम्ही म्हणसाल मग नाही होणार, मग शक्य नाही आहे. मग सिद्धी गई 12 बरस. टायमिंग असतात, लक्षात ठेवा. जी गोष्ट त्याच टायमाला करावी लागते, त्याच टायमाला ती संधी असते, आणि ती संधी सुटली की मग परत मिळत नाही. सिद्धी गई 12 बरस या चरित्रातला संदर्भ तुम्हाला सांगतो, लक्षात येईल, नाही का. ते
काय त्याचं नाव, वेरूळची लीळा आहे, स्वामींनी सांगितली. गोड अगदी संदर्भ दिला भगवंतानी. लुईपाई होता आणि त्याच्याकडे बघून तो राजा हसला, त्या लुईपाईकडे बघून. का तर तो त्या उखंड्यावर बसून तो आळ्या वेचून खात होता आणि ती काय गचाळवाणी वाटते आपल्याला भीती. त्या राजाला गचाळवाणी वाटलं. राजा म्हणतो त्या प्रधानाला, पहा तुझे गुरु बघ, आणि यांच्या नादी लागला तू. हसायला लागला राजा. महाराज हसू नका, असं नका करू, चांगली गोष्ट नाही. ते गुरु आहेत, महान तपस्वी आहेत, हसू नका. हे काय करणार नाही ते. मग त्या लुईपाईने याच्याकडे बघितलं. पाहिल्यावर ते म्हणते, राजा हसू नको. काय करशील रे म्हणे, हसू नको म्हणतो. त्यात काय सामर्थ्य आहे. ते म्हणे, तू हसला तर फक्त तूच हसला, मी जर हसायला लागलो तर तुझी फजिती होईल. हस 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 म्हणे, बघूच माझी काय फजिती करतो. प्रधान म्हणे, महाराज नकाने देऊच उगच, तुम्हाला का कळत नाही, असं का करता म्हणे. बघू तर खरी म्हणे काय करतो हा. हस रे म्हणे बापडीचा, हस तू, हसत म्हणे तू, आणि आमची फजिती कर. लागला हसायला तो. आता तो हसायला लागला, त्यावेळेला राजा हसायला लागला, प्रधान हसायला लागला, राजाचं सगळं म्हणजे फौज फाटा सगळे हसायला लागले, सगळे सैनिक हसायला लागले. एवढंच काय, घोडे हसायला लागले, हत्ती हसायला लागले. हसून हसून प्राण जायची वेळ आली. डोळे असे एकदम सुजले, पाणी डोळ्यामध्ये वाहायला लागलं, तोंडामधून सगळी लाळ बाहेर पडायला लागली आणि आतडे दुखायला लागले यांच्या हसून. हसत हसत राजाला प्रणाम केला, म्हणला, महाराज या आवरा, नाही तर आमची फजिती होईल. आवरलं त्यांनी. आवरल्यावर म्हणजे काय जबरदस्त आहे बाई तुमच्याकडे, कुठून हे सगळं तुम्हाला, म्हणजे तुमच्याकडे काही दिसत नाही वरून, पण एवढं सामर्थ्य. आम्हाला काही द्या ना, असं तुम्हाला पाहिजे. हो पण या मग उद्या. कधी येऊ, दुपारी या. आणि कसं या, मुंडन करून या. काय करून या, मुंडन करून, भिक्षा मागून या. राजा प्रधानाला म्हणतो, का रे, मुंडन जर केलं आणि वल्कली नेसली आणि भिक्षा मागितली, लोक काय म्हणतील. ते महाराज मग त्यानं सांगितलं नियम मध्ये, त्याशिवाय जमत नाही. ते म्हणजे आपण असं करू, अंधार पडू दे. काय अंधार पडल्यावर मग जाऊ, लोक ओळखणार नाही आपल्याला. म्हणजे बरं महाराज तुम्ही म्हणता तसंच. ते अंधार पडला, मग ते वल्कली नेसली, भिक्षा पात्र घेतलं आणि वल्कली नेसून मग अंधारात भिक्षा मागितली आणि गेलं त्याच्याकडे. म्हणजे आणली भिक्षा. तेवढ्या सिद्धी काही 12 वर्ष. काय वेळ दुपारचीच होती म्हणे. ज्या वेळेला तुम्ही यायला पाहिजे होतं त्याच वेळेला यायला पाहिजे होतं. आता नाही जमत. आपलं असं झालं, वेळ निघून जाते, आपला मोक्ष पुढे सरकतो, आपला देवधर्म पुढे सरकतो, आपली संधी पुढे सरकून जाते. जे मिळायला पाहिजे होतं, ज्या वेळेस मिळायला पाहिजे होतं, त्यावेळेस मिळत नाही, त्यावेळेस मिळत नाही. आता काय होणार आहे मग. आता आपण पश्चाताप करतो, आता काय करावं, आता काय करणार आहे. ती संधी तर गेली ना, ती वेळ तर गेली ना. ती वेळ निघून गेल्यामुळे आपला काळ पूर्ण असा लोटल्या जातो आणि मग आपली फजिती होते. म्हणून आपल्या विषयाला आवर आपण घातली पाहिजे मरायच्या आतमध्येच. हे सगळ्यात महत्वाचे. भगवंत सांगतात, शक्नोती हाय वय सोडून प्राक शरीर विमोक्षणात. शरीर सोडण्याच्या आतमध्ये अर्जुना तुला काम आणि क्रोध याच्यातून उद्भवणारा आवेग तुला आवरता आला पाहिजे. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कारण या कामानं अनेकांची जिरवली सरळ भाषेत. तिकडे वारकरी संप्रदायात तो एक अभंग आहे फार सुंदर. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा
भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राला छिद्र पडली, चंद्र काळा झाला. नारद त्याचा भजनाचा ठेका तो गेला. कशाला घडलं हे सगळं? विषय, वासना, काम. काम राक्षस मोहक, अशा एका कवितेमध्ये वर्णन केलंय मी. काम राक्षस मोहक. त्या मोहक राक्षसाने अनेकांना पछाडलाय. इंद्रा चंद्रा लाजविले, इंद्राला लाजवलेले, चंद्राला लाजवलेले कामाने. याला सोडून कोण मुक्त होणार आहे? लक्षात. अवघड आहे, सोपं नाही आहे. कामावरती अंकुश ठेवणं इतकं सोपं नाही आहे. स्वामी चक्रधर महाराज सांगतात की ऋषी शृंग स्त्री पुरुष ऐसा विभाग होईने परी संबंधे पोराचे चैतन्य वेधले. स्त्री पुरुष असा विभाग सुद्धा जाणत नाही असा असलेला ऋषी शृंग, पण त्याचं वाटोळ झालं. कशामुळं? कामामुळे. तो धर्मापासून गेला, तपापासून गेला. अवघड आहे, त्याला कळत नव्हतं. चरित्र फार सुंदर आहे पहा. स्त्री नावाचं चित्र त्याने डोळ्यानंच पाहिलं नाही, तरी सुद्धा धर्मावरतून ढळला. म्हणजे इतका काम वाईट आहे असं सांग. काम वाईट आहे, स्त्री वाईट नाही बरं का, हे लक्षात ठेवा. नाही तर उलटा गोंधळ होऊन जाईल. कधी कधी ऐकताना आमच्या डोक्यामध्ये वेगळंच असतं. आम्हाला जसा पाहिजे तसा अर्थ घेऊन टाकतो, तसं नाही आहे. म्हणजे वासनेनं अनेकांना पछाडलेलं आहे. रावणाचं वाटोळं केलं. मला सांगा, रावणाकडे काय नव्हतं? सगळंच तर होतं. 33 कोटी देवलोकाला बंदी शाळेत टाकलं. ज्या रावणानं, ज्याचा मुलगा इंद्राला अनेक वेळेस हरवलं म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं. असा शूरवीर, असा शूरवीर असलेला रावण, परंतु सीतेसोबत लग्न करायचं किंवा सीतेला आपल्याकडे आणायचं एवढी वासना, इतकी इच्छा त्याच्या समूळ राजपाटाला नष्ट करण्याला कारणीभूत. आणि तेही का? तर भर सभेमध्ये सीता स्वयंवरामध्ये तो धनुष्य उचलल्या गेला नाही, त्याच्या छातीवर धनुष्य पडला, त्याच्यामुळे त्याला क्रोध आला. लक्षात ठेवा, क्रोधही तिथे आहे, त्याला क्रोध आला. मग जिच्यामुळे माझा अपमान झाला तिला जर त्या पुरुषापासून पळून आणलं तर मग काय त्याचं पुरुषार्थ तो काय राहिला? आणि त्याने ते केलं. पण त्याच्यामुळे केवढं अनर्थ ओढवल्या गेला. त्याच्या त्या कृत्यामुळे सत्वशील असलेली मंदोदरी, तिला सुद्धा त्याचे फळ भोगावे लागलेले आहे. कठीण काम आहे तसं पाहिलं. तसा रावण खूप चांगला होता. सीता मातेला स्पर्शही केला नाही. विचार जर केला अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलेला आहे. आपल्यामध्ये इथं रावण बसलेला आहे ना, तो सगळ्यात खतरनाक आहे. इथे शिशुपाल बसलेला आहे, इथे दुर्योधन बसलेला आहे. दुर्योधनानं पांडवांना डिवचण्यासाठी, चिडवण्यासाठी द्रौपदीचं वस्त्रहरण केलेलं आहे, म्हणजे करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक तिच्याशी तसा काही संबंध नाही त्याचा. तिचा अपमान करावा म्हणून केला नाही, यांचा अपमान करावा म्हणून ते केलेलं आहे. म्हणजे आताच्या दुर्योधनापेक्षा
तो दुर्योधन परवडला असं म्हणायची पाळी आली. आवड काम. आताच चित्र जर आपण देशामध्ये पाहिलं तर फार विचित्र आहे, फार विचित्र, फार विचित्र. एक वेळेस नागपूरला मी कार्यक्रम केला आणि तो करून मराठवाड्यात येऊ लागलो. तर ड्रायव्हर त्याला म्हटलं, भाऊ आता रात्री तिकडचे कार्यक्रम म्हणजे आपल्यासारखे नाही आहेत. 12:30ला कार्यक्रमाची सुरुवात होते. देवाला गंध अक्षरा, चंदन गंध घे देवा, 12:30 वाजता. तिकडचं कामच तसं आहे, इलाज नाही. आणि तिथून पुढे सगळे काम म्हणजे 12 वाजता देवाला स्नान, त्याच्यानंतर देवाला गंध, त्याच्यानंतर अक्षरा, 1 वाजता आरत्या सुरू, पंचावतार उपार, 2 वाजून जातात, 2 सव्वा 2, आणि त्यानंतर मग प्रवचन, आणि त्यानंतर मग जेवण. म्हणजे आधारच पडायचं काम. संध्याकाळी जेवण, घरी जा, जेवायचं कामच नाही संध्याकाळी. तिकडची पद्धत. कार्यक्रम संपला आणि ड्रायव्हर मी निघालो. त्याला म्हटलं, भाऊ बरंच लांब आहे आपलं. हो म्हणे बाबा, त्यावेळेस काही समृद्धी रोड नव्हता, आपल्याला बरंच वेळ लागेल म्हणे. आता रात्री आपण कमीत कमी 2-2:30 वाजतील म्हणे पोहोचायला. पण एक काम करा म्हणे बाबा, तुम्ही जागा म्हणे, आज मी थकून गेलो आहे म्हणे. तर मी म्हटलं, अरे मी जागेल, पण मला काही उष्णोदक बघ थोडं काही, कारण जागायचं म्हटल्यावर तर पाहिजे. तुम्हाला ठीक आहे. मग ते हॉटेल पाहिलं, 100 किलोमीटर गेलो, पण दूधच नाही. जिथं गेलं तिथं चहा नाही, कॉफी नाही, काही नाही, कारण दूध संपलं. त्याला म्हटलं, का रे चहा पाच मला, नाही तर झोपे आली बरं. ते म्हण, बाबा भेटेल ना चहा कॉफी दूध काहीच भेटत नाही. का? दूध संपलं. मग आता कसं करायचं, जागायचं कसं? म्हटलं काय मिळते, पण ते तुम्हालाही चालत नाही, मलाही चालत नाही. मग जे चालत नाही ते कशाला सांगतो म्हटलं. त्यालाही विनोद करायचे लहर. मुलाच्या मनात काय येतं बघा, काय भेटते तिथं पाय तर खरी तू घे बाबा, तर दुसरं काही तंबाखू असेल, काही असेल असं म्हणत असेल. पण नाही बाबा, मला नाही चालत. काय भेटते म्हणजे 5-5 किलोमीटरला मिळते म्हणे दारू. कृष्णाच्या देशामध्ये, बुद्धाच्या देशामध्ये, चक्रधरांच्या देशामध्ये, ज्ञानेश्वराच्या देशामध्ये, छत्रपतींच्या देशामध्ये दूध मिळत नाही. अवघड गोष्ट आहे. एकट्या गोकुळामध्ये 9 लाख गायी आहेत असं वर्णनशास्त्रकार सांगतात. 9 लक्ष धेनू महा पंचवर्णासी मिश्रित पहा, सवी सवगडी सहस्रदा मुख्य जगदात्मा. 9 लाख गायी आहेत, 5 रंगाच्या गायी आहेत, 10,000 सवंगडी आहेत, असं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि इथे महाराष्ट्रात आज दूध मिळत, अवघड गोष्ट आहे. आणि 5-5 किलोमीटरला रात्री कधीही कोणत्याही वेळेला मद्य मिळतं. म्हणजे हा देश नेमका आहे कोणाचा हेच कळत. बरं, त्या दिवशी मला एक नवीन गोष्ट कळाली. म्हणजे पोलीस लोक लायसन देतात त्या दिवशी, तात्पुरतं लायसन असतं 31 डिसेंबरचं. कोणी पिऊ शकतो बा. काय चाललंय, फक्त घरी बसा, धिंगाणा करू नका, एवढंच. कोणी प्यावा, काय अडचण नाही. म्हणजे त्याला काही पाप म्हणलं जात नाही. काय चाललेलं आहे, आपल्यावर काय लादण्याचा प्रयत्न केला जातो हे आम्हाला कळत नाही. अवघड आहे. त्यावेळेस मला एक ओळ सुचली, चारुळी म्हणून तिचा वापर केला, पुढे ती कविता झाली. रात्रीच धुंद झाल्या ते दीन दीन झाले, आणि पापात आद सारे पुण्य विलीन झाले. रात्र जी आहे, ह्या रात्रीचं धुंद झाल्या कशाने? मद्याने. ते दीन, दीन म्हणजे दिवस, दीन म्हणजे दिवस, दीन झाले म्हणजे गरीब झाले. रात्रीच धुंद झाल्या ते दीन दीन झाले, पापात आद सारे पुण्य विलीन झाले. आज चित्र त्याच्यामध्ये वर्णन केले कवितेत.
प्रत्येक बाप इथला धृतराष्ट्राची जहाला. प्रत्येक बापाला वाटतं माझ्याच मुलाला मिळालं पाहिजे, भावाच्या मुलाला मिळता कामा नये. प्रत्येक बाप इथला धृतराष्ट्राची जहाला, शिशुपाल मत्त झाले. हे कळते हो, पण विदुरही मिळाला. आजचा विदुर जो आहे, ज्याच्यामध्ये थोडाफार धर्म शिल्लक आहे, तोही मिळाला. धार्मिक धर्मराजे द्यूतात गुंतलेले, पापात आत सारे पुण्य विलीन झाले. एक काळ होता की रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर सीता त्यांच्या पाठीमागे निघते. सीतेला शाप नाही, शाप कोणाला आहे? रामचंद्र. आजची सीता असती तर काय म्हणाली असती? यू मे गो नाऊ, तुम्ही आता जाऊ शकता, मी माझ्या माहेरी जाते, तुम्ही तिकडून आल्यानंतर मला कॉल करा, मी पंचायती वगैरे तयार ठेवील, काही अडचण नाही आणि तुमचं स्वागत करील. पण ती आजची सीता नाही आहे, त्या काळातली सीता. आजची सीता जी आहे ना, तिची अवस्था फार बेकार आहे. इथली सीता निघाली वरण्यास रावणाला. आजची सीता ती म्हटली असती, बाई 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 बाई, याच्याकडे तर सोन्याची लंका आहे आणि याच्याकडे काय भिकारी, काय याच्याकडं नाही का. इथली सीता निघाली वरण्यास रावणाला, सुरूप नखेस इथला तो रामही मिळाला. आजचा राम जो आहे ना, सहज सुलभ आहे. सुरपणकीच्या महाली राम जातात आणि त्या ठिकाणी अपशकुन झाला तर मी थांबणार नाही सांगतात, कारण तिचं कर्ज फेडायचंय काहीतरी आणि त्यासाठी ते जातात. ते पलंग भुंगा कोरून ठेवतो आणि पलंगावर बसतात, क्षणी पलंग फोडतो. रामचंद्र म्हणतात बस मी नाही थांबत आणि निघून जातो. परंतु शूर्पणखा आताची, तिला राम सहज मिळतो. पण शूर्पणखेचा तसा विचार केला आजच्या भाषेमध्ये, तिचं काय चुकलं? राम सुंदर आहेत, रामाशी माझं लग्न व्हावं अशी तिची इच्छा आहे. राम नाही म्हणतात ते ठीक आहे, पण लक्ष्मणाला आगाऊ काम करून ठेवलं, तुला विद्रुपच करून टाकतो म्हणले. आता कोण्या भावाला वाटणार नाही हो आपल्या बहिणीला असं केल्यावर? ते म्हणे असं आहे का, बघतो तुमची सोय. पेटलं का नाही विनाकारण? इच्छा काम नाही का. शूर्पणखेचा काम जर तसा उफाळून आला नसता तर तेवढं अनिष्ट घडलं असतं का पुढे? नाही. इथली सीता निघाली वरण्यास रावणाला, शूर्पणखेस इथला तो रामही मिळाला. हनुमंत ते आताचे, हनुमंत ते आताचे, विषयात दंग झाले, पापात आज सारे पुण्य विलीन झाले. पुण्य शिल्लकच नाही. मेंदूस सांडोनिया विद्यापीठात गेली. कुठे गेली विद्या? पीठामध्ये. विद्यापीठात नाही, पीठात. म्हणून तुम्हाला म्हणलं कुठे गेली विद्या. मेंदूस सांडोनिया विद्या पीठात गेली, सफेद कावळ्यांची बुद्धी बुटात गेली. विद्वान भारताचे अज्ञान रूप झाले, पापात आज सारे पुण्य विलीन. आणि ज्याच्यासाठी तुम्हाला ही कविता म्हणून दाखवली ते कडवं शेवटचं. गंगा पवित्र नाही, पवित्र राही करून नाही, त्याच्यामध्येच मलनिसार होतो आहे. किती घाण केली आपण गंगा. या ओढ्या नाल्याचं पाणी तुम्ही खेड्यातली मंडळी अगदी तोंड लावून प्यायचे, इतकं पाणी शुद्ध निर्मळ असायचं. आज ते पाणी राहिलं नाही, सगळं दूषित प्रदूषित खराब करून टाकलं. गंगा पवित्र नाही, गटार साठलेले, प्यासी अनाथ जनता पाणीच पेटलेले.
पाण्याच्या दुष्काळामुळे काय महाराष्ट्राची अवस्था होते. चित्र तुम्ही उन्हाळ्यात जर बघितलं, टीव्हीला बातम्या त्याच असतात, पेपरला बातम्या त्याच असतात. पाणी पेटलं, पाण्याला आग लागली. गंगा पवित्र नाही गटार साठलेले, प्यासी अनाथ जनता पाणीच पेटलेले. इथले जवान सारे मदिरेत धुंद झाले, पापात आज सारे पुण्य विलीन. पण काही लोक म्हणतात आम्ही थोडे क्वालिफाईड आहोत, आम्ही थोडे सोफिस्टिकेटेड आहोत, त्याच्यामुळं जगात काय चाललं ते बघून आम्ही आमचं वर्तन असतं.